एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊ. जी आपली DSCची बॅच स्टार्ट झाली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात आधी जे शिकवलं होतं की ॲरे काय राहतो, ॲरेचं बेसिक इंट्रोडक्शन मी दिलं होतं. ॲरेपासून स्टार्ट केलं. नंतर काल मी परत ॲरेचंच इंट्रोडक्शन दिलं जे नवीन आले होते त्यांच्यासाठी आणि ज्यांचं ॲरे नाही झालं त्यांच्यासाठी. ॲरे नंतर मी तुम्हाला सगळ्या सर्चिंग टेक्निक शिकवल्या, जसे की लिनियर सर्च, बायनरी सर्च हे दोन्ही शिकवलं. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला टाईम कॉम्प्लेक्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची, स्पेस कॉम्प्लेक्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची हे पण मी शिकवले. नंतर मी तुम्हाला शिकवलं बबल, नंतर इन्सर्शन, नंतर सिलेक्शन, नंतर क्विक आणि मर्ज. सिक्वेन्स वेगवेगळा राहू शकतो, पण एवढ्या सगळ्या सॉर्टिंग टेक्निक्स मी शिकवलेले आहे. या सगळ्या सॉर्टिंग टेक्निकची टाईम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटीचा टेबल मी तुम्हाला पाठवतो, तो तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा प्रोग्राममध्ये, किंवा डायरेक्टली काय करा की जो टेबल आहे तो तुम्ही लक्षात पण ठेवू शकता बेस्ड कॉम्प्लेक्सिटी. पण माझं एक मत आहे की तुम्ही टाईम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करायला शिका. तुमचं जे राहिलेलं आहे ते मी काय करतो आता की न्यू बॅच कधी स्टार्ट झाली तर तुम्हाला टाईम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची सांगून देईल, किंवा एखादा प्रोग्राम आला तर तिथं पण मी तुम्हाला सांगून देईल. हे झालं. हे पूर्ण ऑलमोस्ट तुमचं याच्यामध्ये मी तुम्हाला रिकर्शन नावाची कन्सेप्ट पण शिकवली होती एक, म्हणजे जी DSCची बॅच चालू त्याच्यामध्ये रिकर्शन पण मी शिकवलेलं होतं. म्हणजे आतापर्यंत 5 टॉपिक आपले झालेले. आता या 5 टॉपिक नंतर जो 6 नंबरचा टॉपिक येतो की म्हणजे 6 नंबरचा टॉपिक येतो तो म्हणजे 2D ॲरेज. काय येतो 2D ॲरेज. या 2D ॲरेजच्या बेसिसवर मी खरं आज तुम्हाला ॲरेच्या बेसिसवर क्वेश्चन पण पाठवल. कोणते ते मॅक्झिमम, मिनिमम, इव्हन नंबर फाईंड करायचे. तर हे बेसिक जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन मी तुम्हाला पाठवेल ॲरेच्या बेसिसवर. आणि एक 2D ॲरेजच्या बेसिसवर मी तुम्हाला आज मॅट्रिक्स काय राहतं ते शिकवल. 2D मॅट्रिक्स पण म्हणता येईल, 3D मॅट्रिक्स असे क्वेश्चन राहतात तुमचे. आणि या मॅट्रिक्सवर खूप सारे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. तर मॅट्रिक्स पण शिकवल तुम्हाला. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स शिकवल मी तुम्हाला. त्याच्यावरून तुम्ही मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे करू शकता. मल्टिप्लिकेशन नाही करू शकत पण सबट्रॅक्शन तरी करू शकता, कारण ते मॅट्रिक्सचे थोडे रूल वेगळे राहतात. झालं. हे झाल्यानंतर 7 नंबरला मी तुम्हाला म्हणजे जसं 2D ॲरेज संपलं मी परत तुम्हाला काय शिकवल, फंक्शन शिकवल. फंक्शन नंतर पॉइंटर नंतर DMA नंतर लास्टला एकदा स्ट्रक्चर पण घेऊन घेईल, कारण आपण युजिंग C आणि C++ करतोय. तर या कन्सेप्ट तुमच्या खूप क्लिअर पाहिजे. पॉइंटर काय आहे, DMA डायनॅमिक मेमरी अलोकेशन काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. आणि नंतर मी तुमचं लिंक लिस्ट स्टार्ट करेल. हे झालं की लिंक लिस्ट स्टार्ट करून देईल. लिंक लिस्ट नंतर तुमचा जो नेक्स्ट टॉपिक जो राहील तो काय राहील, लिंक लिस्ट नंतर तुम्हाला मी शिकवल स्टॅक. काय शिकवल, स्टॅक. आणि नंतर मी तुम्हाला शिकवल स्टॅक सगळे 2, 3, 4 दिवस लागेल, 5 दिवस पण लागू शकतात. क्यूला पण 3, 4 ते 5 दिवस लागेल. आणि नंतर मी तुम्हाला शिकवल क्यू झालं, स्टॅक क्यू झालं. डायरेक्टली आपण ट्री आणि ग्राफमध्ये जाऊ. ट्रीमध्ये बायनरी सर्च ट्री, EBL ट्री, अशा ज्या कन्सेप्ट आहे ज्या इम्पॉर्टंट आहे ॲज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आणि तुमच्या इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण, ते पण मी घेऊन गेली. आणि नंतर तुमचा जो राहील ग्राफ. आणि ग्राफ नंतर मी तुम्हाला शिकवल हॅशिंग, एक कन्सेप्ट आहे ती. आणि तसं पाहायला गेलं तर अजून याच्या पुढे खूप EDS आहे, ग्रीडी अल्गोरिदम आहे, डायनॅमिक प्रोग्रामिंग. पण हे जे टॉपिक आहे खूप वास्ट आहे. तुमची ट्री आणि ग्राफपर्यंतच म्हणजे त्या लेवलला तुम्ही पोहोचून जाशाल की ज्या म्हणजे कंपनी आपल्याला त्या लेवलची करायची. जर त्यांना खूपच अजून जास्त एम आहे तर आपण DSCचा एक स्पेशल जेव्हा लॉन्च करू, जो 6 मंथ चालेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन वगैरे सगळं प्रॅक्टिस करू, तेव्हा तुम्ही करू शकता. किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला पण मी चालू करणार. आता काय की आजचा हे झालं सगळं. आणि हे पूर्ण जे आपल्याला कव्हर करायचं आहे, जसं याला किती दिवस लागले, 10 ते 12 दिवस तुमचे किंवा 15 दिवस लागले असेल रिकर्शनपर्यंत, हे आज संपून जाईल 2D ॲरे. फंक्शन पॉईंटरला 1 लेक्चर लागेल, म्हणजे एक हे पॉईंटर आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशनला जास्तीत जास्त 2 लेक्चर लागतील. म्हणजे आपला उद्या पण क्लास आहे सकाळी मॉर्निंगला, नंतर सगळे क्लास सकाळीच उद्या. आणि त्याच्यानंतर लिंक लिस्ट मी स्टार्ट करेल. त्या लिंक लिस्टला पूर्ण एक आठवडा जाईल. काय पूर्ण आठवडा जाईल, म्हणजे की असं समजा की सप्टेंबर 5 to 6, 7 सप्टेंबरपर्यंत लिंक लिस्ट होऊन जाईल. आणि याला 4 दिवस लागतील, म्हणजे हा 11 किंवा 15 सप्टेंबरपर्यंत हा टॉपिक संपून जाईल स्टॅकवाला. क्यूवाला पण तिथून पुढे 5 दिवस, म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत संपल. आणि हा ट्रीला पण किती जास्तीत जास्त आपण मेन कोडच फोकस करू. ट्री जास्त जे सिलेबसमध्ये त्याच्यावर जास्त फोकस करू. तो हा जाईल 25 किंवा 30 सप्टेंबरपर्यंत जाईल. आणि ग्राफ आणि हॅशिंग जे टेक्निक्स आहे त्याचे इम्पॉर्टन्स अल्गोरिदम मी शिकवले, तर 25-30मध्येच होऊ शकतं, किंवा जास्तीत जास्त 5 ऑक्टोबर वगैरेपर्यंत ग्राफ आणि हॅशिंग जाऊ शकतं. पण बाकीचे जे टॉपिक आहे जे जास्त इम्पॉर्टंट आहे ते आपण पटपट कव्हर करू. आणि जर अजून लवकर होता आलं तर तेव्हा पण करून टाकू, म्हणजे की सप्टेंबरच्या आधीच पोर्शन, म्हणजे सप्टेंबरच्या लास्ट वीकच्या आधीच पोर्शन कव्हर करण्याचा प्रयत्न करू.
आता मेन जो आपला टार्गेट आहे आजचं ते म्हणजे 2D ॲरेज. काय शिकायचं आपल्याला? 2D ॲरेजबद्दल शिकायचं. 1 मिनटं मी काय करतो की आपलं माईक वगैरे व्यवस्थित चालू आहे का नाही ते चेक करून घेतो. हॅलो. तर सगळी प्लॅनिंग समजली आहे की आपल्याला सप्टेंबरच्या लास्ट वीकपर्यंत ऑलमोस्ट सगळं खतम करायचं आहे. ॲटलिस्ट कन्सेप्ट वाईज. क्वेश्चन वाईज बघितलं तर हे काही संपणार नाही. क्वेश्चन वाईज तुम्हाला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करावंच लागेल. याच्यानंतर 200 to 300 क्वेश्चन, लीड कोडचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. GFG, हॅकर रँक, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, त्याचे क्वेश्चन कंटिन्युअसली तुम्ही करत राहा. काय आय न्यूटन आले का? M1 साठी इथं नाही. नाही इथं नाही ती कोची, ऑपोजिटला असेल, कुठे असेल, सर्च कर गुगल मॅप वगैरे. तर 2D ॲरेज आपल्याला शिकायचे. म्हणजे एक ॲरे, तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलं, ॲरेची डेफिनेशन काय? सेम टाईपचा डेटा कंटिन्युअस लोकेशनवर जाऊन स्टोअर करतो, त्याला होमोजिनियस लोकेशन पण म्हणतो. पण आता मला काय करायचं आहे की मला 2 वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये मूव्ह करून डेटा स्टोअर करायचा. ती 2 पण राहू शकते, 3 पण राहू शकते, पण मोस्टली ती काय राहील? स्क्वेअर फॉर्ममध्ये असं समजून घ्या. मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये जो डेटा स्टोअर करायचा आहे त्यासाठी कोणती कन्सेप्ट आली? 2D ॲरेज नावाचा एक न्यू डेटा स्ट्रक्चर क्रिएट झाला. ही काय आहे 2D ॲरेज डेटा स्ट्रक्चर? इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा अरेंज इन रोज अँड कॉलम्स फॉर्मिंग अ ग्रीड लाईक स्ट्रक्चर. म्हणजे की रोज आणि कॉलम पासून जे स्ट्रक्चर बनणार आहे, ग्रीड माहिती ना तुम्हाला, CSS मध्ये राहते ते ग्रीड, एक बॉक्स टाईप स्ट्रक्चर जे राहतं त्याला आपण काय म्हणतो? 2D ॲरेज म्हणतो. इट इज वाईडली यूज इन रिप्रेझेंट टेबल्स, मॅट्रिक्स ऑर ग्रिड्स इन प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंगमध्ये जे मॅट्रिक्स किंवा जे टेबल्स किंवा ग्रिड्सच्या फॉर्ममध्ये जो डेटा राहतो त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी जो डेटा स्ट्रक्चर वापरला जातो कोणता आहे? 2D ॲरेज आपला डेटा स्ट्रक्चर आहे. मेनली याला सगळ्यात आधी कोणताही डेटा स्ट्रक्चर तुम्ही बघता, त्याची थिअरी बघता, कॉन्सेप्ट बघता, मेनली तुमचा सगळ्यात आधी फोकस काय असतो की हा काम कसा करतो, याचं लॉजिक काय, आणि तिसरी गोष्ट म्हणजे याला आपण इम्प्लिमेंट कसं करू. सगळ्यात पहिलं म्हणजे की तो डेटा स्ट्रक्चर तुम्ही यूज करताय त्याला डिक्लेअर कसं करता. तर डिक्लेअर करायचं म्हणजे काय की पहिली गोष्ट, त्या डेटा स्ट्रक्चर तुम्ही डिक्लेअर करणार आहे त्याच्यामध्ये कोणता डेटा तुम्ही स्टोअर करणार आहे, कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे. कारण की ॲरेची कन्सेप्ट काय आहे मोस्टली C++, जावामध्ये, की तुम्ही सेम टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. आणि हे ॲरे कसे राहणार आहे? मल्टिपल ॲरे राहणार आहे. म्हणजे की हा एक ॲरे, हा एक ॲरे, हा एक ॲरे, किंवा हा असं म्हणू शकता कॉलम वाईज एक ॲरे, असे मल्टिपल ॲरे क्रिएट होऊन त्यांचं काय म्हणते? बॉक्स क्रिएट होतं किंवा मॅट्रिक्स क्रिएट होते आपली. तर याला डिक्लेअर कसं केलं जातं? जसं मी केलं इंट, नंतर काय? व्हेरिएबलचं नाव. व्हेरिएबलचं नाव काय? आता इथं ARR व्हेरिएबलचं नाव. याच्यामध्ये काय, किती आपल्याला ब्लॉक बनवायचे, म्हणजे किती रोज आणि किती कॉलम्स आपल्याला बनवायचे. कारण आपला मेन उद्देश काय आहे याच्यापासून की मॅट्रिक्स आपल्याला क्रिएट करायची. तर 3 रोज म्हणजे कोणते? 1, 2, 3, या 3 रोज. तसंच इकडे काय? 1, 2, 3, हे काय झाले? 3 कॉलम. तर रो बाय कॉलम काय केलं मी? डिक्लेअर केलं इंट व्हेरिएबलचं नाव, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स, आणि त्याच्या पुढे काय लावलं मी? स्क्वेअर ब्रॅकेट. जसे ॲरेला साईज डिफाईन करताना काय करतो मी? स्क्वेअर ब्रॅकेट. तसं इथं पण मी काय केलंय? कॉलमची साईज, रोची साईज, म्हणजे रो बाय कॉलमची साईज आपण काय केली? तिथे डिफाईन केली. झालं? इथपर्यंत कळालं डिक्लेरेशन कसं करतं. पण तो रॅममध्ये त्याचं म्हणजे तो तयार कसा होईल किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं होईल, तो काही ह्या फॉर्ममध्ये राहील. मला 3 रो पाहिजे, 3 कॉलम पाहिजे, आणि म्हणजे एक बॉक्स होईल, आणि त्या बॉक्समध्ये काय होईल? असं समजा की काय केलं? डिवाइड केलं पोझिशन वाईज. म्हणजे 1,1 वर जाऊन काय होईल? तो डेटा स्टोअर होईल. 2,2 वर काय होईल? तो डेटा स्टोअर होईल. 3,3 वर काय होईल? तसंच 1,2 वर जाऊन डेटा स्टोअर होईल, 1,3 वर जाऊन डेटा स्टोअर होईल. जसं की मी काय टाकलं? 10 टाकले. 10 टाकलं तर सगळ्यात पहिले कोणत्या पोझिशनवर जाईल? या पोझिशन 1, पोझिशन सांगतो का? इंडेक्सिंग याची काय होईल? 0, 1, 2. याची पण काय होईल? 0, 1, 2. ही काय त्याची इंडेक्सिंग आहे. ही मी जी डिनोट केली ती काय? इंडेक्सिंग आहे. आणि ही जी मी डिनोट केली ती काय? पोझिशन. समजलं? 1, 2, 3 काय? पोझिशन, आणि 0, 1, 2 काय? इंडेक्सिंग. आता याचा जेव्हा यूज होईल, जेव्हा आपण युजरला एलिमेंट टाकू, युजरला थोडी माहिती का 0 इंडेक्स पासून स्टार्ट होतं. तो डायरेक्टली काय करतो? नंबर टाकतो. नंबर टाकतो, त्याला काय समजलं की फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमवर जाऊन तो नंबर जाऊन स्टोअर करतो. मी युजरला काय मेसेज देईल? प्रिंटेप काय म्हणू शकतो की एंटर द नंबर. तो नंबर एंटर केल्यानंतर काय करेल? तो पोझिशनवर टाकल, म्हणजे I+1 वर टाकल. जर I आपला 0 पासून स्टार्ट होतोय तर ऑब्व्हियसली तो कोणत्या पोझिशनवर टाकल? I+1 वर. आलं? तर ही जी आहे ॲरेची इंडेक्सिंग कशी होती? ॲरेची इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते आणि चालते कुठपर्यंत?
हे काय झाले रो, म्हणजे रो नंबर पण कुठून स्टार्ट होणार आहे 0 1 2, नंतर 1 1 2 3 काय आपल्या पोझिशन आहे आणि हे काय इंडेक्सिंग आहे 0th रो 1th रो 2nd रो झालं. तसंच इकडे काय 0th कॉलम फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम पोझिशन काय 1 2 3 आलं. ॲरेला डिक्लेअर कसं करतं, ॲरेला डिक्लेअर कसं करतो, त्या ॲरेमध्ये आपल्याला डेटा कोणता स्टोअर करायचा आहे 2D ॲरेजला कसं डिक्लेअर करतं आणि त्या व्हेरिएबलचं नाव जसं की ARR आपण काय केलं एक व्हेरिएबलचं नाव दिलं. त्याच्यामध्ये काय आहे की मला स्पेसिफाय करायचं आहे की किती नंबर ऑफ रोज घेणार आहे आणि किती नंबर ऑफ कॉलम्स घेणार आहे. किती आहे 1 2 3 3 नंबर ऑफ रोज आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स. समजलं तुम्हाला, समजलं. तर हे झालं 2D ॲरेजचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आता आपल्याला मेन जे शिकायचं आहे ते म्हणजे मॅट्रिक्स आपल्याला आज शिकायचं आहे की मॅट्रिक्स कशी प्रिंट करता किंवा 2D ॲरेज कसा डिक्लेअर करता, मॅट्रिक्सची ॲडिशन कशी परफॉर्म करता, हे असे 3 टार्गेट आहे आज आपले मेन. आता नेक्स्ट आता काय करायचं की एक तर म्हणजे आपण काय करू शकतो की डिरेक्टली काय करू शकतो मॅट्रिक्सला डिक्लेअर करू शकतो. जसं आता इथे काय 2/3 म्हणजे नंबर ऑफ रो किती इथे दिसतं इंट ॲरेचं व्हेरिएबल नेम 2 रोज आणि 3 कॉलम्स. किती 2 रोज आणि 2 रोज आणि 3 कॉलम्स. इथं काय बनेल 2 रोज आणि 3 कॉलम्स आपले बनतील. म्हणजे काय होईल की हा जो एलिमेंट आहे 1 2 3 कुठे जाऊन स्टोअर होतील, पहिले स्टार्टिंगला कुठे जाऊन स्टोअर होतील की हा जो 1 आहे हा 0,0 इंडेक्सला जाऊन स्टोअर होईल. म्हणजे कुठे इथं काय होईल 1 इथं जाऊन स्टोअर होईल. नंतर काय होईल, नंतर हा जो आहे 0, कुठे डाऊन स्टोअर होईल 0,1 वर म्हणजे इथं. आणि हा जो कुठे जाऊन स्टोअर होईल 0,2 0 1 2 पासून स्टार्ट होतं ना. मग जेवढी एलिमेंट टाकले आपण त्याच्यापेक्षा काय एक नि कमीच चालतं. म्हणजे हा काय 0 1 2 आणि इकडे काय 0 1 2 याची इंडेक्सिंग आहे केलेली आहे. आता काय होईल तो 3 कुठे जाऊन स्टोअर होईल 0,2. म्हणजे हे काय डिनोट करते पहिला वाला एक रो नंबरला डिनोट करते आणि हे असे जे आपले हे राहील नंतर ह्या जो चेंज करतोय आपण तो काय करतो कॉलम नंबरला डिनोट करतो. आता म्हणजे आता पुढचं काय होईल इथं जाईल ना, कारण दोनच आपल्या रो आहे ना, 2 रो आहे ना, 0 आणि 1 दोनच रो राहतील. आता 1 आणि 0 वर काय जाईल 4, 1 आणि 1 वर काय जाईल 5, 1 आणि 2 वर काय जाईल झालं. मॅट्रिक्स असे स्टोअर होतं समजलं. आता याला डिक्लेअर कसं केलं जातं हे बघा. हे जे मी डिक्लेरेशन दाखवते स्टॅटिक टाईप डिक्लेअर म्हणजे तुम्ही मॅट्रिक्स एलिमेंट काय करता आधीच डिफाईन करून देता. म्हणजे काय की मी काय केलं सगळ्यात आधी ॲरेचं व्हेरिएबल नेम जसं की इथे ARR घेतलं किंवा हे आपण घेऊ शकतो. नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स जसं ॲरे सिंगल ॲरे डिक्लेअर करताना काय करतो आपण डायरेक्टली इंट ए ऑफ काय करतो ॲरे म्हणजे 5 एलिमेंट टाकायचे A5 आपण असं डिक्लेअर करून देतो. आता इथं माझं काय स्टॅटिक इनिशियलायझेशन म्हणजे इथं काय की आता मला इथं रो पण डिक्लेअर करावं लागेल आणि कॉलम पण डिक्लेअर करावं लागेल. आणि याच्यामध्ये मी काय करणार आहे की सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्ही जितके पण रोज दिले तितक्या टाइम्स हे आपल्याला असं क्रिएट करावं लागेल कर्ली ब्रॅकेटमध्ये. कर्ली ब्रॅकेट म्हणजे हा काय स्टार्टिंग एंट्री पॉईंट आहे, नंतर हा काय एंडिंग एंट्री पॉईंट आहे. तर जेव्हा आपण पूर्ण जेवढे रोज आहे तेवढ्या कॉलम्स पूर्ण डेटा स्टोअर करू लास्टला आपल्याला काय करायचं क्लोज पण करावं लागेल. क्लोज केलं म्हणजे काय सेमी कॉलम आपल्याला तिथे द्यावं लागेल. 1 2 3 1 2 3 हे आपले ही काय झाली रो आणि 4 5 6 ही सेकंड रो झाली. पण हे 1 2 3 काय कॉलम वाईज होणार आहे ना, कॉलम वाईज जाऊन स्टोअर होणार आहे. 1 2 3 काय कॉलम वाईज स्टोअर होणार. तर ते किती आहे 3 कॉलम डिनोट केले म्हणून काय 3 आपले राहणार आहे. इकडे पण काय राहणार 3 आपले राहणार. समजलं डिक्लेरेशन याला काय म्हणतात स्टॅटिक डिक्लेरेशन म्हणतात 2D ॲरेचं स्टॅटिक डिक्लेरेशन. पण मला युजरकडून घ्यायचं असेल तर काय युजरकडून जर आपल्याला इनपुट घ्यायचं तर काय करावं लागेल पहिलं म्हणजे की आपण एक ॲरे आपल्याला डिक्लेअरच करावं लागेल. 2D ॲरेचं डिक्लेरेशन हे क्रिएटच करावं लागेल. जसं की इंट ॲरेचं व्हेरिएबल नेम नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज किती इथं 2 आहे, नंबर ऑफ कॉलम्स किती 3. हे पण मी युजरकडून घेऊ शकलो असतो, हे पण युजरकडून घेऊ शकला. जेव्हा मी पुढचा प्रोग्राम करून दाखवल तेव्हा समजेल तुम्हाला. मी काय केलं 2 आणि 3 काय केले रोज आणि कॉलम घेऊन घेतले आणि तेवढ्या साईजचा मला काय पाहिजे ॲरे पाहिजे. काय पाहिजे तेवढ्या साईजचा मला ॲरे पाहिजे. पण आता मला काय करायचं आहे मी तुम्हाला रो आणि कॉलमसाठी जेव्हा स्टार पॅटर्न प्रिंट करून दाखवलं होतं तिथं पण मी काय करतो नेस्टेड लूप नावाची कन्सेप्ट चालू होती आपली.
सेम आता मला काय करायचंय, एक बॉक्स टाईपच प्रिंट करायचं. इथं पण काय मला करावं लागेल, नेस्टेड लूपचाच यूज करावा लागेल. पण आता मी तुम्हाला तिथे काय सांगितलं होतं की पहिला आय कशाला डिनोट करतो, आपला रोला. मग रोला कुठून तर कुठपर्यंत न्यायचंय, 0 to कुठपर्यंत न्यायचंय, 0 to 2. म्हणजे हा बाहेरचा लूप कशाला दाखवणार आहे, तुमच्या रोला. आणि आतमधला लूप कशाला दाखवणार आहे, कॉलम नंबरला. तर 0 ही इंडेक्सिंगला डिनोट करेल का, आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट झालाय आणि न्यायचा कुठपर्यंत 0 आणि 1, कारण आपले दोनच आहे. म्हणून मी इथे काय केलंय, <2 केलंय, <= केलंय का, नाही. म्हणजे कुठपर्यंत जाईल तो, 0 आणि 1 पर्यंतच जाईल, 2 पर्यंत जाणार आहे का, नाही. म्हणजे इथं काय होईल, दोन आपल्या रोज क्रिएट होऊन जाते. झालं. आता त्या 2 रोज क्रिएट बरोबर मला काय करायचंय, माझे कॉलम नंबर पण क्रिएट करायचे. तो कॉलम पण कुठून जाणार आहे, j=0 पासून जाईल आणि नंतर तो कुठपर्यंत जाईल, जसे की 3 कॉलम घेतले तर 0, 1, 2 पर्यंत जाईल. आलं. आणि युजर कडून इनपुट घ्यायचं, तर मी काय करेल, scanf %d आणि त्या ॲड्रेसच्या म्हणजे की 0,0 जाऊन काय कर, स्टोअर कर. 0,0 जाऊन काय कर, जसं की समजा 1 टाकला तर 0,0 वर जाऊन तो स्टोअर होईल. तसंच मी काय केलं, 1,0 जाऊन 2 टाकून देतं, काय होईल, 1,0 जाऊन तो 2 जाऊन स्टोअर होईल. सेम इकडं पण काय, इकडे काय होईल, 0, 1, 2 आणि इथं काय होईल आपलं, जसं की 0,1 वर जाऊन काय स्टोअर करायचं आपल्याला, की असं समजा 3 जाऊन स्टोअर केलं मी. 0,2 वर जाऊन काय केलं मी, 4 जाऊन स्टोअर केलं. तसं 1,0 वर 2 केला, 1,1 वर काय केलं मी, 5 जाऊन स्टोअर केलं, 1,2 वर काय केलं, 6 केलं. हे झालं 2/3 ची मॅट्रिक्स प्रिंट झाली. म्हणजे युजरकडून इनपुट कसं घ्यायचं इथपर्यंत समजलं. आता मेन जे आपलं काम आहे की याला प्रिंट कसं करायचं, म्हणजे मॅट्रिक्सला प्रिंट कसं करायचं ते आता आपण बघू. काय करावं लागेल प्रिंट करण्यासाठी, इथं फक्त काय करावं लागेल, सेम लूप ठेवायचं, सेम. फक्त इथं काय करायचं, printf %d ॲरे आय आणि ॲरे जे. झालं. तर हा प्रोग्राम आपण पूर्ण आधी करून बघू आणि मग पुढचं. तुमचं मर्ज सॉर्टचा एक व्हिडिओ मी केलेला आहे शूट, पण तो अपलोड नाही केला, करू आपण तो. ते म्हणजे कालच्या याच्यामध्ये ना काही क्वेश्चन्स आहे, इवन नंबर, ऑड नंबरचे सर्च, ॲरेमध्ये सर्च कसे करायचे, किंवा असे क्वेश्चन म्हणजे तुमचं लॉजिक, मॅक्झिमम मिनिमम एलिमेंट फाइंड करणं, ते तुम्ही सॉल्व करा. आणि काही डाऊट आला ना मला विचारा, मी तुम्हाला आज फोटो काढून घ्या त्याचे, लॉजिक पण लिहिलेले तिचं बरोबर, समजून जाईल तुम्हाला. आता मी काय करेल, void main केलं. आता मी काय करतो, रो आणि कॉलम आहे ना पहिल्यांदाच आपण डिफाईन करून घेऊ. का इंट काय होईल की रो आपले, समजा रो काय, रो नावाचं एक व्हेरिएबल बनवतो, समजा 3 आहे, आणि कॉल काय, समजा 3 आहे. तर 3/3 ची मॅट्रिक्स मला काय बनवायची आणि स्टॅटिक एनी वेनी काय करायचं, डिक्लेअर करायचं. डायनॅमिकसाठी आपण काय करू, सम ऑफ डिजिटमध्ये डायनॅमिकचं बेसिक. आता त्याच्यात काय होईल, रो 3 कॉलम 3 झालं. आता मला याच्यानंतर काय करायचं आहे, जसं आपलं रो आणि कॉलम आले नंतर मी काय करेल, फॉर लूपचा यूज करेल. काय करेल, फॉर लूपचा यूज करेल. मला काय पाहिजे, मॅट्रिक्स ही प्रिंट झाली पाहिजे. जसं की आता मी काय करेल, इंट आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट होईल, आय <= कुठपर्यंत चालेल, 3 पर्यंत, म्हणजे रो नंबरपर्यंत चालेल. आणि डायरेक्टली रो पण घेऊ शकतो इथं, किंवा मी डायरेक्टली काय घेऊ शकतो, इथं मला रोज घ्यावा लागेल, कारण रो आपण ऑलरेडी इनिशियलाइज केले ना वरती, तर रो घेईन मी इथं. आणि आयला काय करेल मी, 1-1नी इन्क्रीमेंट करेल. झालं. सेम आता काय करायचं मला, फॉर इंट जे इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट होईल, जे <= कुठपर्यंत, कॉलपर्यंत, आणि जेला काय करेल मी 1-1नी इन्क्रीमेंट करेल. हे समजलं. आता याच्यानंतर काय करायचं, मला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. काय करायचं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. तर काय करेल मी, स्कॅनएफचा यूज करेल. पण आता आपला जो मेन उद्देश याचा काय, की आपल्याला मॅट्रिक्स प्रिंट करायची. तर पहिले मॅट्रिक्सला काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल. रो आणि कॉलम घेतले आपण, रो आणि कॉलम घेतले की लगेच काय करायचं, की तो जो लूप आपल्याला कसा प्रिंट करायचा ते आधी डिक्लेअर करून घ्यायचं. आता मला इथं काय डिक्लेअर करावं लागेल, इंट मॅट्रिक्स डिक्लेअर करावं लागेल ना, आपल्याला 2D मॅट्रिक्स प्रिंट करायची ना. तर इंट ए ऑफ, मी इथं काय करेल, सगळ्यात पहिले की त्या मॅट्रिक्सला इथं पास करेल. म्हणजे की असं समजा की आपण इथं काय केलं, रो, आणि इथं काय केलं मी, कॉलम. हे समजलं काय केलं मी. याच्यानंतर काय करेल मी, की एक मला स्टॅटिक्स काय करायची, एक स्टॅटिक वेने इनपुट घेऊन आपल्याला मॅट्रिक्स बी करायची. म्हणजे त्याचे इलिमेंट काय करतो मी, आधीच डिक्लेअर करेल. काय करेल, आधीच डिक्लेअर करेल. म्हणजे काय, जसं की 1, 2, 3. ही काय झालं आपलं,
हे झालं आपलं फर्स्ट रो झाली. नंतर दुसरी सेकंड रो मध्ये काय होईल 2 काही पण घेऊ शकतो आपण 4, 5, 6. अजून एक रो घ्यायला लागला कारण आपली मॅट्रिक्स कितीची 3 झालं. पण इथे लक्षात ठेवा जेव्हा आपण सेपरेट करतोय ना इथं कॉलम आला पाहिजे फर्स्ट रो सेकंड रो आणि थर्ड रो. आता लास्ट कोणती रो आहे आपली लास्ट आपली थर्ड रो. मग तिथं मी काय घेतो 7, 8, 9. हे काय ॲरेचे एलिमेंट आहे. आता हे स्टोअर कसे होते 0,0 काय जाईल 1, 0,1 वर 0,2 वर 3 असेच काय होईल स्टोअर होत चालतील. जसं 1,1 वर काय होईल 1,1 वर 5 जाऊन स्टोअर होईल. 1,0 4 जाऊन स्टोअर होईल. समजलं. हे झालं आपलं मॅट्रिक्सचं डिक्लेरेशन. आणि एक म्हणजे काय स्टॅटिक वेने आपण काय केलं मॅट्रिक्सची डिक्लेअर केली. आता मला या मॅट्रिक्सला प्रिंट करायचे काय करायचं प्रिंट करायचे. तर मी काय केलं की प्रत्येक पोझिशनवर जाऊन काय करेल चेक करेल. आणि आपल्याला रो मध्ये पण जायचं कॉलम मध्ये जायचं त्याच्यासाठी काय लावलं मी नेस्टेड लूप इथं लावलं. आता काय करेल मी फक्त प्रिंट एफ काय करेल मी %d नंतर इथं काय करेल आपलं a ऑफ i आणि कोणत्या पोझिशन इंडेक्सवर जाऊन सर्च करतोय ना आपण a ऑफ j वर कोणता एलिमेंट आहे तो मला प्रिंट करून दे. समजलं. पण आता मला ही मॅट्रिक्स कशी पाहिजे की एक लाईन झाली पहिले जेचा एक लूप चालला की त्याच्यानंतर जेव्हा i इन्क्रीमेंट होईल ना तेव्हा न्यू लाईनला काय आलं पाहिजे न्यू लाईन आपली क्रिएट झाली पाहिजे. तर जेव्हा मी स्टार प्रिंट करतो तेव्हा काय केलं होतं मी या जे नंतर काय केलं होतं प्रिंट एफ \n. समजलं. आणि हा काय होईल मेन लूप आपला क्लोज होईल. झालं. आता F9 जाऊन रो आणि कॉलम आपण डिक्लेअर केलं. डायरेक्टली मी इथे काय करतो 3/3 टाकून देतो मी 3 आणि इथे काय करतो कॉलम आले 1 2 3 4 5 6 7 8 9. समजलं. आता हा पूर्ण कोड तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ती ॲरेला इनिशियलाइज करणं. आता मी ॲरेला तुम्ही जी साईज देताय जो पण रो नंबर देताय जितके पण रो नंबर देताय ते इथे डायरेक्टली काय करायचे पास आपण करून द्यायचे. आता हे जे रो आणि कॉलम आहे आपण डायरेक्ट युजरकडून पण घेऊ शकतो एंटर नंबर ऑफ रोज नंतर कॉलम्स आणि त्या नंबर आणि रोजला काय करेल मी डायरेक्टली इथं पास करून व्यवस्थित लिहून घ्या. आणि जे मॅट्रिक्समध्ये जसं रिप्रेझेंट केलं होतं त्या मॅट्रिक्समध्ये पण तुम्ही एकदा स्टोअर करून बघा 2D ॲरेचा नाही लिहून घे. तिथं मी 2D ॲरे शिकवलेलंच नाही तुला. तुम्ही पण उद्यापासून नोटबुक घेऊन यायचं थोडं थोडं होत राहील नंतर सगळं डोक्यावरून जाईल असं. ॲडिशन ऑफ मॅट्रिक्सचं काय माहिती आहे का तुम्हाला मॅट्रिक्स कशी ॲड करता. मॅट्रिक्स रूल राहतो ना काहीतरी सेम पाहिजे मॅट्रिक्स जेव्हा ॲड करतो तेव्हा. आणि नंतर अजून एक राहतो पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज हे सेम पाहिजे मल्टिप्लिकेशनच्या वेळेस. फोटो काढून घ्या कोडचा. तुम्हाला सर शिकवतील बहुतेक ॲरेज 2D ॲरेज वगैरे. ह्या मॅट्रिक्सवर खूप सारे क्वेश्चन विचारतात. मी तुम्हाला आजच एकच क्वेश्चन करून दाखवणार आहे तो म्हणजे ॲडिशन ऑफ मॅट्रिक्सचा. पण मॅट्रिक्सच्या बेसिसवर खूप सारे क्वेश्चन विचारतात. त्यासाठी तुमचं मॅथ किती चांगलं आहे हे पण चेक करतात ते मॅट्रिक्सच्या बद्दल. मला जेवढे पण क्वेश्चन विचारले गेले ना आतापर्यंत 2-3 इंटरव्ह्यूमध्ये सगळे हेच आहे सेम टू सेम रिपीट मॅट्रिक्स ॲडिशन. आणि त्या दिवशी ॲरेजला कोणता विचारला गेला होता माझ्या मैत्रिणीला किती हे काय विचारलं होतं की मॅट्रिक्स अशी झिगझॅग फॉर्ममध्ये प्रिंट झाली पाहिजे. जशी मी इथं कशी डायरेक्ट प्रिंट केली तशी एक अशी प्रिंट कशी होईल ते लॉजिक प्रिंट करायचं तुम्हाला झेडच्या फॉर्ममध्ये किंवा यमच्या फॉर्ममध्ये प्रिंट करून दाखवायचे. सगळ्या लूपमध्ये चेंजेस होईल. मग ते आपलं लॉजिक खूप टेस्ट करतात हे असं. नाही जमला त्यांना जे सिलेक्ट करायचं राहतं ना ते काय करतात माहिती का प्रोजेक्टवर जास्त फोकस करतात. आणि प्रोजेक्ट कसे बनवले ज्याचे प्रोजेक्ट स्ट्रॉंग तो ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन जातो एक्सप्लेन जर करता आले तर. नाही तर काहीचे प्रोजेक्ट स्ट्रॉंग राहतं पण एक्सप्लेनच करता येत नाही असं.
झालं. तर आता आपल्याला नेक्स्ट काय शिकायचे, ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस. काय शिकायचे, ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस. आता एक्सेस वगैरे कसं करायचं, पोझिशन जाऊन, हे तुम्हाला समजलेलंच असेल. डायरेक्टली मी पूर्ण कोड घेतलेला आहे की इलेमेंटला ॲक्सेस कसं करायचं. जसं की मला काय करायचं, आता पूर्ण मॅट्रिक्स नको प्रिंट करायची, मला काय करायचं की 1,2 वर जो एलिमेंट स्टोअर आहे त्याला प्रिंट करायचं. तर काय करायचं, फक्त प्रिंट %d, ॲरेचं नाव आणि 1,2 वर जो एलिमेंट आहे तो काय होईल, लगेच प्रिंट होऊन जाईल. की एलिमेंटला तुम्ही ॲक्सेस कसं करू शकता. सिंगल एलिमेंट आणि मल्टिपल एलिमेंटला ॲक्सेस करायला तुम्हाला काय करावं लागेल, लूपमध्ये टाकावं लागेल. म्हणजे प्रत्येक पोझिशन कोणता एलिमेंट आहे ते आपण जे शिकलो ते झालं. थोडंसं याला आहे ना, म्हणजे रिलेट कसं करायचं माहिती का, रोज आणि कॉलम्स मॅट्रिक्सशीच कम्पेअर करून क्वेश्चनला पण टॅकल करताना मॅट्रिक्स आधी ड्रॉ करायची आणि मग बघायचं त्यांनी काय आपल्याला करायला लावलंय. समजलं. जेवढं तुम्ही DSA मध्ये म्हणजे रिलेट करून करशाल ना तेवढं इझी राहील ते. म्हणजे बॉक्स वगैरे बनवून असंच कधी पण क्वेश्चनला सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. झालं. याच्यानंतर काय आता की मॅट्रिक्स इनपुट कसं घ्यायचं आणि दुसरं म्हणजे आपल्याला प्रिंट काय करायचं. तर इनपुट कसं घ्यायचं म्हणजे मला काय पाहिजे, पहिला मेसेज काय आला पाहिजे आउटपुट स्क्रीनवर की एंटर नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स. नंतर आता काय, एंटर द इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर माझं काय प्रिंट झालं पाहिजे, इलेमेंट ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे आपला कोणता लूप चालेल, स्कॅनएफच्या नंतर i = 0, नंतर j. मग जेच्या नंतर ही लाईन आली पाहिजे कोणती, एलिमेंट ॲट द पोझिशन 1,3. आणि मग नंतर काय झालं, त्याच्यानंतर तुमची काय स्कॅनएफची पण लाईन येईल, कारण आपण त्या पोझिशन जाऊन काय करतो, एलिमेंट डाऊन स्टोअर करतो. आता ही आउटपुट स्क्रीन अशी राहील, असं समजून घ्या तुम्ही. सगळ्यात पहिले काय मेसेज आहे तुम्हाला, एंटर द नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स आणि नंतर मॅट्रिक्सच्या पोझिशनवर जाऊन एलिमेंट स्टोअर करायचे. आता इथं जे दिसतंय तुम्हाला 1,1 या काय पोझिशन. आणि जर मी तर जर 1,1 घ्यायचं म्हणजे मला i = 0 पासून स्टार्ट झाला, तर मला काय करायला i+1 j+1 वर जाऊन काय करायचं, ते एलिमेंट जाऊन स्टोअर करायचे. आता हे बॉक्स नंतर हे बॉक्स दिसतंय ना तुम्हाला, तिथं आपण वाटलं एच्या बॉक्समध्ये मला %d लिहावं लागेल. इथं %d आणि मग i+1 j+1 इथपर्यंत झालं क्लिअर. आणि हे केव्हा करायचंय, जसं स्कॅनएफला कसं करतो तुम्ही, जेच्या लूपमध्ये स्कॅनएफ टाकत होता ना, तसं या स्कॅनएफच्या आधी आता मला एक काय लाईन टाकावं लागेल, एंटर एलिमेंट ॲट दिस पोझिशन. आणि मग काय करतो, तो नंबर मी जाऊन जो पण नंबर आपण टाकू, जेव्हा फर्स्ट पोझिशन चालेल म्हणजे 0, i पण 0, j पण 0, आणि तेव्हा जो एलिमेंट पडेल तो काय समजा 1 आपण डिक्लेअर करू. सेम मी काय केलं, नेक्स्टसाठी पण तेच, प्रत्येक पोझिशनसाठी काय केलं सेम, जसं जसं लूप चालेल तसं काय होईल, स्टेटमेंट प्रिंट होईल. आणि नंतर हे काय होईल, आपण त्याच्यामध्ये एलिमेंट जाऊन त्या पोझिशन जाऊन स्टोअर करायचो. स्टोअर झाले, पण मला काय करायचं, त्याला प्रिंट पण करायचं, द मॅट्रिक्स 6 असा एक मेसेज असेल प्रिंट टेपमध्ये. आणि मला काय करायचं, सेम जो लूप मी लावला ना, तिथं लूप लावला ना, सेम काय करायचं, त्याला प्रिंट आपल्याला करून द्यायचं. समजलं. आउटपुट स्क्रीन इमॅजिन झाली, कसं होईल. पहिलं म्हणजे एंटर नंबर ऑफ रोज, एंटर नंबर ऑफ कॉलम्स आल्यानंतर काय करायचं, मला प्रत्येक पोझिशन जाऊन एक एक एलिमेंट जाऊन स्टोअर करायचं. स्टोअर केल्यानंतर काय करायचं, त्या मॅट्रिक्सला मला प्रिंट करून दाखवायचं. आता हे झालं की युजरकडून इनपुट कसं घेतात, युजरकडून इनपुट कसं घेतात, त्याचा कोड कसा बनवून सगळ्यात आधी मला सांगा. पहिले सगळ्यात आधी काय होईल, त्याच्यामुळे मी आयडियाला रिचार्ज करत नाही कधी. काय आता, एंटर द नंबर ऑफ रोज. मी युजर पहिले काय करेल, प्रिंट एफ, हे सगळं वाईड मेनमध्ये होईल का, वाईड मेनमध्येच होईल आपण, वाईड मेन झालं. प्रिंट एफ इथे काय करेल मी, एंटर नंबर ऑफ रोज. जसा हा मेसेज आला त्याच्यानंतर काय येईल, स्कॅनएफ. जसं समजा की मी आता काय करतोय, जे इंट यम आणि इथे काय कॉलम नाही मग यम n, यम आणि n हे काय आपले, यम काय आहे रोज आहे आणि n काय आहे कॉलम्स. तर स्कॅनएफ काय होईल इथं, %d आणि कोणाच्या ॲड्रेसवर जाऊन स्टोअर करायचे, एमच्या ॲड्रेसवर जाऊन स्टोअर करायचे. सेम काय राहील, कॉलमसाठी राहील, प्रिंट एफ, फक्त कॉल टाकतो मी, समजून घ्या तुम्ही स्टेटमेंट काय ते झालं. नंतर इथं काय केलं, स्कॅनएफ %d ॲड्रेस ऑफ n. समजलं. आता रोज घेतले, कॉलम घेतले, ते जाऊन स्टोअर केले. आता याच्यानंतर काय करावं लागेल, मला मॅट्रिक्सला डिक्लेअर करावं लागेल. मॅट्रिक्सला कसं डिक्लेअर करता, इंट ए ऑफ काय करेल मी, m, नंतर काय करेल n. झालं, मॅट्रिक्स डिक्लेअर झाली. आता युजरकडून इनपुट घेणार नाही म्हणून काय केलं, फक्त मॅट्रिक्सला डिक्लेअर करून सेम कॉलम तिथे देऊन दिला. आता मला युजरकडून इनपुट घ्यायचं, तर मला इथं काय मेसेज द्यावा लागेल बरं, एंटर द, हा मेसेज आहे, एंटर द एलिमेंट इन द मॅट्रिक्स. इथं काय करेल, प्रिंट एफ
प्रिंटफ काय करेल, एंटर द एलिमेंट इन द मॅट्रिक्स. समजून घ्या इथं, समजलं. नंतर काय, मला प्रत्येक याच्यावर जाऊन काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे. तर फॉर ही सगळ्यात जास्त मेन आहे. इंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट होईल, 0 पासून स्टार्ट होईल. आय लेस दॅन कुठपर्यंत जाईल, आता रो पर्यंत जाईल ना. आय लेस दॅन म्हणजे काय, एम पर्यंत जाईल. आणि आयला काय करेल मी, एक एकनी इन्क्रीमेंट करेल. काय करेल, एक एकनी इन्क्रीमेंट करेल. सेम काय होईल फॉर जे इज इक्वल टू 0, जे लेस दॅन एन, जे प्लस प्लस. झालं, इथपर्यंत समजलं. आता याच्यानंतर मला काय पाहिजे, एलिमेंट ॲट पोझिशन 1,1. तर मी काय करतो माहिती आहे, इथं प्रिंटफ मी काय करतो, प्रिंटफ काय करतो, इथं काय करतो, ए घेतो पोझिशन आहे, काय करतो, ए नावाची एक मॅट्रिक्स आहे समजा, ए नावाची कॅपिटल ए घेऊन घेतो मी. आणि त्या पोझिशन जाऊन काय करायचे, %d, नंतर काय करतो मी %d, आणि इथं काय करतो मी कॉमा देऊन. आता पोझिशनला जाऊन प्रिंट करायचं आहे ना, 0 पासून स्टार्ट करायचं, मला काय करावं लागेल इथं i+1, आणि सेम काय होईल j+1. म्हणजे त्या पोझिशनला जाऊन प्रिंट होईल. हे 1,1 का बरं दिसतंय तुम्हाला, कारण आधी इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते, पण पोझिशन आपण काय करायचे त्याच्यापेक्षा एकनी वाढून टाकायची. युजरला थोडी समजणार आहे का 0 पासून इंडेक्सिंग स्टार्ट केली का काय केलं, त्याला एवढंच माहिती की मॅथमॅटिकल अप्रोचने काय बघतो आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. त्याला 0 आणि 1 पासून माहिती की 0 पासून स्टार्ट होणार आहे. आलं. तर मी काय केलं, हे झाल्यानंतर मला काय करायचं आहे की त्या पोझिशन जाऊन एलिमेंट जाऊन स्टोअर करायचं आहे. स्टोअर करायचं म्हणजे काय करायला लागेल मला, युजर कडून आलेले इनपुट स्कॅनएफ, काय करायचं स्कॅनएफ %d, आणि काय करायचं ॲड्रेस ऑफ a ऑफ i, a ऑफ j. झालं. त्याच्यानंतर हो, आता इथं प्रिंटफ स्लॅश देण्याची गरज आहे नाही, गरज आहे, कारण की आपली ऑलरेडी हे काय नाही रे, एंटर पोझिशन 1 किंवा घेऊ पण शकता तुम्ही. स्लॅश दिलं तर काय होईल, असं न्यू लाईनमध्ये व्यवस्थित दिसतं. समजलं. आता हे झालं सगळं, आपण एक एक एलिमेंट टाकत गेलो, टाकल्यानंतर तो एलिमेंट रिसिव्ह करून कुठं जाईल, ॲरेच्या आय आणि 0, जसं 0,0 असेल तर 0,0 जाऊन स्टोअर होईल. युजरकडून इनपुट घेतलं, सगळे एलिमेंट स्टोअर झाले. आता मला काय करायचं, त्या मॅट्रिक्सला प्रिंट करायचं. तर प्रिंट करायचं काय करेल, प्रिंटफ द मॅट्रिक्स इज, आणि त्याच्यानंतर काय करेल, सेम लूप लावल, हे स्टेटमेंट काढून टाकल, आणि तिथे काय करेल फक्त मी प्रिंटफ फॉर इंट आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट होईल, आय लेस दॅन परत कुठपर्यंत चालेल, एम पर्यंत, i++. झालं. परत फॉर जे इज इक्वल टू 0, जे लेस दॅन एन, आणि जेला काय कराल मी ++. झालं. आणि इथं काय कराल फक्त मी प्रिंटफ काय कराल मी %d, कारण एक एक एलिमेंट प्रिंट करायचं ना आपल्याला, %d, जसं सेम मी तिथं लास्टला केलं ना त्या कोडमध्ये, सेम इथं करायचं. %d काय करायचं मला इथं, a ऑफ i, आय आणि जे. समजलं. त्याच्यानंतर काय आता प्रिंटफ स्लॅश n, कारण मॅट्रिक्स कशी दिसली पाहिजे, या फॉर्ममध्ये दिसली पाहिजे ना. तर प्रिंटफ स्लॅश n, आणि त्याला क्लोज करून देईल. झालं. युजरकडून कसं इनपुट घ्यायचं ते क्लिअर झालं. समजलं. आता मेन मी एवढं का सांगितलं, मी डायरेक्ट याचा कोड नाही करत बसलो, कारण आपल्याला खूप मोठा कोड करायचा आहे आता. तो म्हणजे की ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. तुम्हाला जेवढं पण जसं पण समजलं, किंवा पुरा कोड जरी लिहिता आला ना तरी लिहून बघा एकदा, मग आपण डायरेक्टली याच्यावर जाऊ, ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स. ते ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस हा जो कोड आहे ना, विचारू शकतो तुम्हाला, जर विचारलं बेसिक क्वेश्चन म्हणून विचारू शकतो. पण मॅट्रिक्सवर सगळ्यात जास्त कमांड पाहिजे तुमची. या बेसिक छोट्या छोट्या क्वेश्चननीच होते ते, मग मोठे क्वेश्चन येऊन लागतात. ट्राय करत राहायचे वेगवेगळे, हा क्वेश्चन कसं विचारू शकता, मग याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की या मॅट्रिक्सला एक्झॅक्ट फॉर्ममध्ये प्रिंट करायचे, तर तुम्ही लॉजिक बघा, किंवा ChatGPT सर्च करा, गुगलला सर्च करा, आउटपुट याचं कसं येईल हे आताच क्लिअर करून ठेवा. असे CPP मध्ये काय होणार आहे फक्त, ते CPP मध्ये काय होणार आहे फक्त, प्रिंटफच्या जागी C आउट टाकल, स्कॅनएफच्या जागी C इन, आणि बाकीच्या ठिकाणी मग सेमच राहील. %d आणि ते लिहायची गरज नाही, ॲड्रेस ऑफ पण लिहायची गरज नाही. हां, पण आता ठीक आहे, शिकून घेतो इथून. C मध्येच कर DS, आणि ऑलमोस्ट CPP मध्ये सेम आहे, पूर्ण सेम आहे. इंट मेन आणि खाली रिटर्न 0 बस. परत मी येणार आहे CPP, म्हणजे तुमचं एक्स्ट्रा 1 तास थांबून मी या महिन्याच्या एंडपर्यंत तुमचं CPP संपून देणार आहे. OOP वगैरे CPP. हां, आता ते इकडून आले का मग तेव्हाच होईल स्टार्ट ते. हां. आणि माझ्या कॉलेजच्या ऑपोजिट साईडला.
काय नाही त्याचं, अरे मी त्याच्या क्लासेस लावलं नाही कधी, पण मला माहिती आहे माझ्या वर्गात सगळे मुलं जायचे. 90% क्लास त्याच्याकडे होता, मेकॅनिक्सला क्लास. काय नाव होतं त्याचं? हां, बुराडे सर. जाऊन येतो त्यांच्या मेकॅनिक्स. किती वाजता जाणार आहे? सोबत गेला असता, मी जाणार होतो 12 वाजता. आमच्या कॉलेजचं गणपतीचं काम होतं, पेपर पण आहे. कॉलेज टाकायचं आहे आपल्याला, सगळ्यात जास्त पैसा त्याच्यामध्ये. कोडिंग शिकवतो एका सरांना सांगावं लागते, सर कॉलेज टाकून द्या, कोडिंग शिकवते. घ्यायचं पुढं समजत नसेल तर ऑलमोस्ट पुढं येतं. डायरेक्ट पोझिशन नाही घेतली तर डायरेक्ट स्कॅनएफच्या जागी 1 2 3 असं टाकलं तरी चालत, म्हणजे स्टेटमेंट नाही येणार तिथे. मग डायरेक्ट एलिमेंट टाकू शकता तुम्ही असे, म्हणजे लास्टला हे प्रिंट करण्यासाठी. चला आपण जसं पण सम ऑफ नंबर मध्ये बघणारच आहे, सम ऑफ ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. हा जावास्क्रिप्टचं आहे तुमचं लेक्चर, संध्याकाळी मी घेणार. आणि म्हणजे गणपती ना उद्या बसणार आहे ना, तर उद्या सकाळी होईल क्लास तुमचा, असे 8:45 ते. हां, जावास्क्रिप्ट घेईल, त्याच्यानंतर DSA घेईल, म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली 2 तास बसू शकता. चला पुढचा कोड घेऊ, म्हणजे कसं आता मला पुढचा क्लास आहे परत, असे पटकन मी तुम्हाला लॉजिक तरी ॲटलिस्ट एक्सप्लेन करू. पुढं आहे ते, काही टेन्शन नाही. आता मला तुम्हाला एक एक्सप्लेन करायचं आहे मॅट्रिक्सबद्दल पण थोडं सांगून देतो मी, कारण की मला माहीत नाही मॅथ कोणाचं किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे टाकून देतो. काय की A आणि B काय 2 मॅट्रिक्स आहे. ही ChatGPT स्क्रीनशॉट घेतला आहे. A आणि B काय 2 मॅट्रिक्स आहे, A आणि B 2. त्या मॅट्रिक्सची म्हणजे आता काय 2x3 आहे, 2 रोज आणि 3 कॉलम्स. आता काय A काय आपली एक मॅट्रिक्स 1 आहे, B काय आपली मॅट्रिक्स 2 आहे. आता या दोघांना काय करायचं, ऍड करायचे. ऍड करतो कसं माहिती का आपण, 1 आणि 3 ला ऍड करून देतो. 1 आणि 3 ला आपण ऍड करून देऊ. नंतर काय करू, म्हणजे की फर्स्ट रो मधला जो एलिमेंट राहील 1,1 वरचा, आणि दुसऱ्या मधला 1,1 चा काय होईल, ऍड होऊन जातील. 1 आणि 7 ऍड होतील, 2 आणि 8 ऍड होईल, 3 आणि 9 ऍड होतील, नंतर 4 आणि 10 होईल, 5 आणि 11 होईल, 6 आणि 12 होईल. समजलं, ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्सेस. तर मल्टिप्लिकेशनसाठी वेगळा लॉजिक आहे. आपला जो कोड आहे हा फक्त व्हॅलिड ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. तर एक वेळेस काय करतो मी, आता पूर्ण कोड तुम्हाला आधी समजून देतो, किंवा मी डायरेक्टली टाईपच करून दाखवतो तुम्हाला एक लाईन. आता मला एक सांगा, मला हे याची काहीच गरज नाही, कारण की मी युजरकडून आता काय करणार, इनपुट घेणार. तर काय करेल, प्रिंट एफ. सगळ्यात पहिलं मला काय घ्यायचं, रो आणि कॉलम घ्यायचे. तर इंट काय करतो मी, M, N घेऊन घेतो. ही काय आपले जे काय स्टोअर करणार आहे, रो आणि कॉलम. तर प्रिंट एफ इथं काय करेल मी, एंटर रोज, नंतर काय करेल, एंटर रोज, आणि नंतर काय, याच्यानंतर काय की मी त्या रोजला स्टोअर करेल. स्कॅन एफ इथे काय होईल, %d, आणि कुठं जाऊन स्टोअर करायचं आहे, जो एमचा ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय होईल, स्टोअर होईल. नंतर काय, प्रिंट एफ काय करेल मी, एंटर कॉलम, आणि ते काय होतील, तिथे जाऊन स्टोअर होते. झालं, कॉलम असा मेसेज येईल. नंतर स्कॅन एफ त्याला रिसीव्ह करून काय करायचं, मला त्या एनच्या ॲड्रेसवर जाऊन स्टोअर करायचं, कारण आपण त्याला काय करणार, यूज करणार. झालं, %d, नंतर कुठं जाऊन स्टोअर करायचं आहे, ॲड्रेस ऑफ एनच्या ॲड्रेसवर जाऊन स्टोअर झाला पाहिजे. झालं. आता मला काय करायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, जे रो घेतले, कॉलम घेतले, पण मला काय डिक्लेअर करायला लागेल, मॅट्रिक्स डिक्लेअर करायला लागेल. तर मॅट्रिक्स कशी डिक्लेअर करायची, आता इंट मॅट्रिक्सचं नाव, जसं की मॅट्रिक्सचं नाव काय आता, म्हणजे ॲरेचं नाव काय A, आणि त्याच्यामध्ये काय पास करेल मी, M, आणि त्याच्यानंतर N. इथपर्यंत समजलं काय केलं मी. नंतर आता काय करायचं आहे मला, की पहिले मॅट्रिक्स घ्यायचे आपल्याला, एंटर फर्स्ट मॅट्रिक्स. तर मी काय करतो आता माहिती आहे का,
हा जो कोड आहे ना आपण प्रत्येक ठिकाणी यूज करू, परत परत टाईप नाही करत बसत. कंट्रोल सी कंट्रोल व्ही. इथं काय मेसेज देतो मी, प्रिंट एफ काय करेल मी, एंटर फर्स्ट मॅट्रिक्स. आता याच्यात काय होईल माहिती का, सेम खूप वेळा यूज होईल, 3-4 वेळेस होईल टोटल. डिस्प्ले करण्यासाठी युजरकडून इनपुट घेण्यासाठी पहिल्या मॅट्रिक्सचं दुसऱ्या मॅट्रिक्सचं त्यांचे ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी आणि एक लास्ट त्यांची सम डिस्प्ले करण्यासाठी. तर काय करतो मी, एंटर अ फर्स्ट मॅट्रिक्स. काय केलं, फर्स्ट मॅट्रिक्स. आता फर्स्ट मॅट्रिक्समध्ये कोणती मॅट्रिक्स आहे आपली, जी मी इथं डिक्लेअर केलेली, कोणती, ए आणि काय, ए आणि काय माझं, ए मॅट्रिक्स मी डिक्लेअर केली, ए एम आणि एन. सेम मला आता किती मॅट्रिक्स डिक्लेअर करायचं माहिती का, एक म्हणजे बी एम आणि दुसरं बी मध्ये पण काय करावं, एन. 2 मॅट्रिक्स लागेल आणि त्या मॅट्रिक्सचे ॲडिशन करून येणार तिसरी मॅट्रिक्स एक तयार होईल ना, ती करायला आपली सी राहील, सी एम आणि एन. समजलं, 2 झाले आपले 3 ज्या मॅट्रिक्स आहे आपल्या त्या झाल्या. आता या मॅट्रिक्समध्ये काय करायचं मला, मी डायरेक्टली ना हा ई एम मेसेजची गरज आहे का मला, नाही. नंतर मला काय करावं लागेल, इथं मेसेज मी काय दिला होता की एच्या पोझिशनला जाऊन आपल्याला स्टोअर करायचं. तिथे काय करेल मी, प्रिंट एफ काय करेल मी, ए ऑफ एचा काय ॲड्रेस %d. आता ए इथं कॅपिटल आहे, आपण जी घेतली तीच घेऊ, मग ए स्मॉल घेऊ आणि इथं काय केलं, परत मला काय करावं लागेल, स्क्वेअर ब्रॅकेट. ही काय फक्त मेसेजमध्ये आउटपुट प्रिंट होणार आहे म्हणून आपण %d देतो, नाही जनरली असं नाही देत. समजलं, %d हे आउटपुट स्क्रीनवर आपल्याला दाखवायचं आहे. आणि काय दाखवायचं मला आउटपुट स्क्रीनवर, की ह्या पोझिशन जाऊन प्रिंट होईल. कोणत्या पोझिशनवर जाऊन, 1,1. तर I+1 आणि J+1. आता इथं मी काय केलं, I+1 आणि J+1, कारण पोझिशन दाखवायची ना मला, युजरला माहित नाही का इंडेक्सिंग 0-0 आहे का काय. आता त्याच्यानंतर माझं नेक्स्ट स्टेटमेंट काय चाललं पाहिजे, ही लाईन प्रिंट झाल्यानंतर काय झालं पाहिजे माझं, की त्याच्यावर जाऊन काय झालं पाहिजे, इलेमेंट स्टोअर झाला पाहिजे. तर इलेमेंट रीड करून काय करायचं, युजर कोणी इनपुट घ्यायचं ना, तर स्कॅन एफ काय कराल मी, %d कुठे जाऊन स्टोअर करायचं आहे, ॲड्रेस ऑफ काय कराल, ॲड्रेस ऑफ ए च्या आय पोझिशनवर आणि जे पोझिशनवर असेच आहे ना, 0,1 आणि झालं, हे झालं प्रिंट झालं. आता याच्यानंतर काय पाहिजे, जसं एक स्टेटमेंट प्रिंट झालं तसं मला काय करावं लागेल, एक न्यू लाईन आपली क्रिएट होईल. न्यू लाईन नाही तर जर मी /n नाही टाकलं तर काय होईल, ते /n नाही टाकलं तर डायरेक्ट एका लाईनमध्येच येतील ते. मग प्रिंट टेप काय केलं मी, /n टाकलं. आता हे झालं फक्त ए मॅट्रिक्ससाठी. असं मला काय करायचं, बी साठी करायचं आहे. तर इथं पण मी काय करतो, आता इथं काय करतो मी, कंट्रोल सी आणि इथं काय करतो फक्त कंट्रोल व्ही. I0 J0 सेमच राहील, फक्त चेंज कुठं होईल, बी नंतर काय, बीच्या ॲड्रेस जाऊन स्टोअर होईल, बाकी सगळं सेम. आता मी सेम काय करेल, सी साठी करेल. आता सी मध्ये मला याची गरज आहे का, कारण की मला काय करायचं आहे, सी मध्ये काय करायचं, सी ऑफ आय नंतर जे आणि याच्यात मला ॲड काय करायचं, ए ऑफ आयला आणि ए ऑफ जेला प्लस काय ॲड करायचं मला, बी ऑफ आयला अबे यार बी ऑफ जेला. झालं. आता हे झाल्यानंतर काय कराल मी, मला काय कशाला प्रिंट करावं लागेल, सीला प्रिंट करावं लागेल. झालं, पूर्ण कोड झाला, संपला कोड आपला इथेच. हां देऊ, म्हणजे आपल्याला समजते पण तरी पण देऊन देऊ. एंटर फर्स्ट मॅट्रिक्स आणि एंटर सेकंड मॅट्रिक्स ते कळण्यासाठी देऊ शकतो आपण. फर्स्ट मॅट्रिक्स इथं काय करा मी, कंट्रोल सी आणि इथं कंट्रोल बी, नंतर इथं काय करतो फक्त मी सेकंड मॅट्रिक्स. झालं, फर्स्ट सेकंड इथं वाटलं असतं मी सम वाली पण लास्टला देऊन देतो, कारण मॅट्रिक्स आपली प्रिंट इथं होणार आहे ना, मॅट्रिक्स इथं होईल, प्रिंट एफ काय होईल, सम मॅट्रिक्स इक्वल टू आणि त्याच्या पुढं ती मॅट्रिक्स तुम्हाला दिसेल. झालं, समजलं कोड पूर्ण, जास्त काही अवघड नाही. असंच तुम्ही काय करू शकता, एंटर रो आणि कॉलम. इथं काय चेंज करावं लागलं आपल्याला, डायरेक्टली मी वरती चेंज करून देतो. इथं मी एम आणि एन घेतले ना, तर इथं काय करतो मी, ॲड्रेस ऑफ इथं रो, इथं पण काय करतो COL, जे सेम नेम आहे तेच घेतो. वरती पण मला काय डिक्लेअर करावं लागेल, तेच डिक्लेअर करावं लागेल. काय करेल मी, ROW रो आणि इथं पण काय करावं लागेल, COL कॉल. इथं पण सेम तेच यार,